पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघरच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन। यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत, शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवराय शिवभक्तांची पंतप्रधानांनी मागितली माफी। शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी माफी मागणं हा त्यांचा मोठेपणा। मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उशिरा माफी मागितली, माफीनं काही होणार नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला। शिवरायांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पेशवाईनं पुन्हा एकदा शिवरायांचा अपमान केला। माफी मागितल्यानं प्रश्न सुटणार नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ले, पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका। पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। पुतळा कोसळल्यापासून माफी मागण्याची स्पर्धा, खासदार अमोल कोल्हेंचा आरोप, एका कवितेचा दाखला देत सरकारवर डागली तोप। वाढवण बंदराला रेल्वे आणि महामार्गाने जोडणार, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गापासून वाढवण जवळ असल्याचंही मोदींचं वक्तव्य। महाराष्ट्र राज्य सर्वार्थानं पुढे आहे, मात्र विरोधकांकडून सतत विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवरती हल्लाबोल, विरोधकांनी वाढवणचा प्रकल्प 60 वर्ष रखडवला, मोदींची टीका। 25 वर्षांपासून वाढवण बंदरासाठी प्रयत्न सुरू असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। 10 ते 12 लाख लोकांना रोजगार मिळणार, अजित पवारांचा दावा। मुंबईमधील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं, देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी। बंदराचं रिक्लेमेशन करणार आहोत, तसंच एअरपोर्टचेही रिक्लेमेशन केलं पाहिजे, फडणवीसांचं वक्तव्य। JNPTच्या तिप्पट मोठं वाढवण बंदर होत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाढवणमुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र अव्वल राहणार, फडणवीसांचं वक्तव्य। वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। वाढवण बंदरात स्थानिक आदिवासींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येईल, फडणवीसांची ग्वाही। JNPTच्या तिप्पट मोठं वाढवण बंदर होत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाढवणमुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र अव्वल राहणार, फडणवीसांचं वक्तव्य। BKCमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने, युवक काँग्रेसशी काळे झेंडे दाखवत BKCत निदर्शनं। काँग्रेसचे 15 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यामध्ये 2 वेळा महाराष्ट्रात येणार, शासकीय कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचा भंडारा आणि वर्धा दौरा। Z+ सुरक्षेसंदर्भात शरद पवारांच्या घरी बैठक, शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारल्याची माहिती। शरद पवारांच्या अटी शर्तींबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल सादर करणार, अंतिम निर्णय अजून नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्यापासून 3 दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक, केरळच्या पलक्कडमध्ये बैठकीचं आयोजन। शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे नांदगावमध्ये कार्यक्रमस्थळी जात असताना मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये गोंधळ, पोलिसांकडून नागरिकांवर सौम्य लाठीचार्ज। उपमुख्यमंत्री अजित पवार मालवण दौऱ्यावर, अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळाची पाहणी। प्रत्येक नेत्यानं कार्यकर्त्यांना तारतम्य ठेवावं, राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून अजित पवारांनी सुनावलं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। यावेळी संजय राऊतांसह आमदार वैभव नाईकही उपस्थित। आपल्या पापाचं खापर नौदलावरती टाकतायत, पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप। कुणाचा वरदहस्त होता, अशीही विचारणा। भाजप नेते निलेश राणेंनी मालवण दुर्घटनेबाबत उपस्थित केले गंभीर प्रश्न। शिवरायांचा पुतळा कोसळल्यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना, दुर्घटनास्थळी वैभव नाईक 15 मिनिटात कसे पोहोचले, निलेश राणेंचा सवाल। पुतळा प्रकरणामध्ये माझं नाव घेतलं जातंय, मी इथला लोकप्रतिनिधी आहे, जिल्ह्यामध्ये राहतो म्हणून सर्वात आधी पोहोचलो,
पण त्यातही लोक राजकारण करतायत. निलेश राणेंच्या टीकेला वैभव नाईकांचं प्रत्युत्तर. केवळ पैसे खाण्यासाठी ठाण्यामधील कंपनीला टेंडर दिलं. पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार करूनच लोकसभेला पैसे वाटले. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांची टीका. पुतळा कितीही कमजोर असला तरी देखील पडू शकत नाही. महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संशय. आमदार नितेश राणे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची महाविकास आघाडीवर टीका. चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही जेलमध्ये असू. आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. तर 2029ला शरद पवारांचा पक्ष राहणार नसल्याचं पडळकरांचं वक्तव्य. हर्षवर्धन पाटलांनी महायुतीमधून बाहेर पडावं. कार्यकर्त्यांची मागणी. माझा जनतेवर विश्वास. थोड्या दिवसात निर्णय घेऊ. हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी घेतली. हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांना सवाल. भाजपनं अनुभवाचा उपयोग करून घेतला नसल्याचीही खतखत केली व्यक्त. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची प्रदेश कार्यालयामध्ये बैठक. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुख बनण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर दबाव. आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप. काँग्रेस राष्ट्रवादीशी आयुष्यामध्ये आपलं पटलं नाही. आज मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आले की उलट्या होतात. शिवसेना नेते तानाजी सावंतांचं खळबळजनक विधान. मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्यावरून अजित पवारांसह सुनील तटकरेंकडून मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त. या प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तानाजी सावंतांवर टीका. कोण तानाजी सावंत? राज्यामध्ये असे अनेक तानाजी सावंत आहेत. आम्ही त्यांना विचारून महायुतीत आलो नाही. तटकरेंनी सावंतांना सुनावलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आम्हाला असं कोणी बोललं नाही. एकतर तानाजी सावंतांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या. उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. महायुतीमधील घटक पक्षांकडून राष्ट्रवादीची होत असलेली अवहेलना सहन होत नाही. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. तानाजी सावंतांचं मत पक्षाचं मत म्हणून घेऊ नका. महायुतीमध्ये कुठेही अडचण नाही. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाची कुणाला गरज ते लक्षात येईल. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. तानाजी सावंतांची हकालपट्टी करा. महायुतीची जबाबदारी केवळ आमचीच नाही. सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.